पण भारतातील आर्थिक नियोजन या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. भारताचे आर्थिक नियोजन जर आपण पाहिले तर या नियोजनाची सुरुवात 1950 पासून झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या बहुसंख्य विकसनशील राष्ट्रांनी आर्थिक स्थैर्य व आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजनाचा अवलंब केलेला आपणास दिसून येतो. 20व्या शतकात आर्थिक नियोजनाची संकल्पना प्रत्यक्षात कार्यवाहीत आणण्यासाठी रशियाला श्रेय देणं गरजेचं आहे. आता या रशियामध्ये इसवी सन 1928 मध्ये रशियाने आपल्या अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन घडवून आणण्यासाठी आर्थिक नियोजनाचा अवलंब केला आणि याच पार्श्वभूमीवर भारताने 1951 पासून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास साध्य करण्याचं धोरण अवलंबलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं सामाजिक, आर्थिक व भौगोलिक स्वरूप विचारात घेऊन जलद आर्थिक विकासासाठी योजनांची आखणी केली. प्रस्तुत प्रकरणामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतात राबविण्यात आलेल्या विविध पंचवार्षिक योजनांचा आढावा घेणार आहोत. आत्तापर्यंत देशात 12 पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्या आणि या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून घेतलेल्या देशाच्या सर्वांगीण विकासाचा आढावा अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेमध्ये मूलभूत स्पष्टीकरण यामध्ये आपण पाहणार आहोत. भारतीय नियोजनाचा इतिहास पाहत असताना नियोजनाची संकल्पना जी आहे ही नियोजनाची संकल्पना सुमारे 2400 वर्षा इतकी जुनी असून त्यामध्ये प्लेटो या महान तत्ववेत्यानं आपल्या प्रसिद्ध रिपब्लिक या ग्रंथात नियोजन या संकल्पनेचा उल्लेख केल्याचं आढळतं. त्यानंतरच्या कालखंडात विविध विचारवंतांनी व लेखकांनी ही संकल्पना विकसित केली आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे ज्या स्वरूपामध्ये किंवा ज्या पद्धतीनं आता नियोजनाचा अर्थ अभिप्रेत धरला जातो किंवा नियोजनाची संकल्पना ज्या अर्थानं आज वापरली जाते ती तुलनात्मकदृष्ट्या अलीकडच्या कालखंडातील असून मार्क्सच्या समाजवादाच्या संकल्पनेमध्ये व विवेचनात काही प्रमाणात नियोजनाचा संदर्भ गृहीत धरण्यात आला आणि 19व्या शतकाच्या शेवट पश्चिम युरोपमधील विचारवंतांनी व बुद्धिवंतांनी लेखकांच्या उत्पन्नातील फार मोठ्या विषमतेची भांडवलशाही मधील परस्पर विरोधी घटनेची चांगल्या प्रकारे जाणीव झाल्याचं आढळतं. म्हणजे उत्पन्नातील फार मोठ्या विषमता कमी करण्यासाठी सरकारनं पुढाकार घेऊन काही उपाय योजावेत असं सुचवण्यात आलं आणि तसं भांडवलशाही परस्पर विरोधी घटकांचा मेळ घालणं आवश्यक वाटू लागलं आणि सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता प्रतिपादन करण्यासाठी सुरुवातीच्या कालखंडात सरकारी हस्तक्षेप या संकल्पनेला बराच विरोध झाल्याचं पाहावयास मिळतं. या संकल्पनेला विरोध झाल्यानंतर समाजातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी भांडवलशाहीमधील परस्पर विरोधी घटकांचा मेळ घालण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आवश्यक असून आग्रह काही लोकांकडून धरण्यात आला आणि सरकारी हस्तक्षेपाची मागणी 19व्या शतकाच्या शेवटी झाली असली तरी काही काळात आर्थिक नियोजनाची संकल्पना मांडली गेली नव्हती हे लक्षात घेतलं पाहिजे.
रशियानं जगात सर्वप्रथम 1928 पासून नियोजनाचा स्वीकार केला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील बहुसंख्य देशांनी आर्थिक विकासासाठी नियोजनाचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. म्हणून 20व्या शतकाला नियोजनाचं युग प्लॅनिंग ऑफ एज असं संबोधलं जातं. भारतात इसवी सन 1951 मध्ये प्रथम पंचवार्षिक योजनेचा प्रारंभ झाला असला तरी नियोजनाद्वारे जलद आर्थिक विकास साधता येणं ही जाणीव भारतात ब्रिटिश कालखंडामध्ये होती. पारतंत्र्यातही भारताचं राजकीय नेते, अर्थशास्त्रज्ञातील विचारवंतांनी नियोजनासंदर्भामध्ये बराच विचार केल्याचं आढळतं. इसवी सन 1934 मध्ये सर विश्वेश्वरय्या यांनी प्लॅनिंग इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक प्रसिद्ध केलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये नियोजनाचा विचार करणारं हे पहिलं भारतीय पुस्तक असल्याचं आढळतं. भारताच्या आर्थिक विकासाच्या 10 वर्ष काळाची एक धाडसी व विधायक योजना या पुस्तकामध्ये मांडण्यात आली होती. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे भारतीय विचारवंतांमध्ये भारतीय आर्थिक नियोजनाबद्दल चर्चा सुरू झाली व नियोजनासंबंधामध्ये विचारांना चालना मिळाली. त्याचा परिणाम म्हणून डॉक्टर PS लोकनाथन यांचं प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग, प्राध्यापक NS सुब्बाराव यांचं सम कन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग व प्रोफेसर KN सेन यांचं इकॉनॉमी रिकग्नायझेशन ही पुस्तके प्रकाशित झाली. 1937 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली. या समितीकडं भारतासाठी एक राष्ट्रीय आर्थिक योजना आखण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली. या समितीनं नियोजनाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू केलं. परंतु 1939 साली जागतिक महायुद्धाची सुरुवात झाली आणि विविध राज्यातील काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. सर्वत्र राजकीय अशांतता निर्माण झाली. परिणामतः राष्ट्रीय नियोजन समितीच्या कार्यात खंड पडला आणि या समितीचं काही अहवाल नंतर 1948 साली प्रसिद्ध करण्यात आल्याचं पाहावयास मिळतं. सर विश्वेश्वरय्या योजना भारताचा नियोजित आर्थिक विकास या 1934 साली लिहिलेल्या आपल्या ग्रंथात सर विश्वेश्वरय्या यांनी भारताच्या आर्थिक विकासाच्या 10 वर्षाचा कार्यक्रम मांडला होता. या ग्रंथाकडं व त्यातील नियोजनाच्या पद्धतीकडं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं, कारण यापूर्वी त्यांनी म्हैसूरचा औद्योगिक विकास, कावेरी नदीवरील कृष्णराज धरण व जलसिंचन योजना आखल्या होत्या. साम्यवादी नसलेल्या देशांनीही जलद आर्थिक विकासासाठी योजनांचा स्वीकार केला पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी प्रतिपादन केलं. भारताने शेती व उद्योगांच्या विकासावर भर दिला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. शेती क्षेत्रावर 500 कोटी रुपये आणि आयोगाच्या विकासावर 2000 कोटी रुपये 10 वर्षाच्या काळात खर्च करावेत, असं सर विश्वेश्वरय्या यांनी सुचवलं. परिणामी शेती व्यवसायावरील लोकसंख्येचा भार 5 कोटींनी कमी होईल, तर औद्योगिक क्षेत्रातील 3.5 कोटी रोजगार संधी निर्माण होतील. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दुप्पट होईल, अशा प्रकारचा अंदाज त्यांनी या योजनेत वर्तविला होता. भारताने या पद्धतीनं नियोजन राबवलं तर लोकसंख्येचं शेतीवरील अवलंबित्व कमी होईल आणि ते व्यापार, उद्योग आणि इतर व्यवसायात स्थानांतरित होईल. त्यामुळं
देशातील बेकारी व दारिद्र्य कमी होण्यास मदत होईल. या कालखंडात ब्रिटिश राजवट भारतावर असलेल्या फारसं लक्ष दिलं गेलं नसलं तर या ग्रंथानं भारतीय काँग्रेसच्या नियोजनाच्या प्रयत्नांना बळकटी प्राप्त करून दिली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. गांधी योजना. महात्मा गांधीजींच्या तत्त्वप्रणालीवर आधारित प्राध्यापक S.N. अग्रवाल यांनी ही योजना मांडली. भारताच्या आर्थिक विकासासंबंधी महात्मा गांधी आपली ठाम अशी मते मांडली होती. त्यांनी जी वेगवेगळ्या आर्थिक प्रश्नावर आपली मते व्यक्त केली त्यांचं संकलन करून 1944 साली प्राध्यापक अग्रवाल यांनी आर्थिक विकासाचा आराखडा तयार केला. यालाच गांधी योजना असं संबोधलं जातं. या योजनेसाठी एकूण 3,500 कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला होता. भांडवलाच्या दृष्टीनं छोट्या असलेल्या या योजनेत एकूण खर्चापैकी शेतीसाठी 33.6%, मोठ्या व मूलभूत उद्योगांसाठी 28.6%, सार्वजनिक उपयुक्ततेसाठी 11.4%, ग्रामीण उद्योगासाठी 10%, शिक्षणासाठी 9%, सार्वजनिक आरोग्यावर 7.4% इतका खर्च करावा असं सांगितलं होतं. प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हावे, आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं, शेती क्षेत्रावर व शेती आधारित लघु व कुटीर उद्योगांवर भर द्यावा, त्यामध्ये अधिक गुंतवणूक करावी कारण ते जास्त रोजगारक्षम असतात. भारतासारख्या अधिक लोकसंख्येच्या देशात हस्तउद्योग व गृहउद्योगांना आर्थिक विकासात महत्त्व द्यावं. भांडवलप्रधान यंत्रोद्योगाचा पुरस्कार करू नये कारण त्यामुळं रोजगार संधीत घट होण्याची शक्यता असते. तथापि गांधी योजना खूप आदर्शवादी अव्यवहार्य वाटत असल्यानं तिला व्यापक प्रमाणात अनुकूल वातावरण निर्माण झालं नाही. मुंबई योजना. मुंबईत 8 प्रमुख उद्योगपतींनी भारतासाठी आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करण्याची कामी पुढाकार घेतला होता. यामध्ये सर पुरुषोत्तम ठाकूरदास, श्री J.R.D. टाटा, सर दलाल, श्री N.D. श्रॉफ, डॉक्टर जॉन मथाई, श्री G.D. बिर्ला, सर श्रीराम व कस्तुराभाई लालाभाई यांचा प्रामुख्यानं समावेश होता. इसवी 1944 मध्ये ही योजना जाहीर करण्यात आली. ही योजना तयार करण्यामध्ये टाटा, बिर्ला या उद्योगपतींनी पुढाकार घेतल्यानं तिला टाटा बिर्ला या नावानेही ओळखलं जातं. या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा होता. शेती, उद्योग व वाहतूक यावर 10,000 कोटी रुपये खर्च करून 5.5 वर्षाच्या 3 पंचवार्षिक योजना आखण्याची संकल्पना होती. एकूण खर्चापैकी 2,300 कोटी रुपये विदेशातून उभे केले जाणार होते. त्यामध्ये पौंड गंगाजळी 1,000 कोटी, विदेशी व्यापारातील शिल्लक रुपये 600 कोटी व परदेशी कर्ज 700 कोटी या मार्गांचा समावेश होतो. देशांतर्गत स्रोतांमध्ये अंतर्गत खाजगी बचत 400 कोटी रुपये, लोकांनी साठवून ठेवलेला पैसा 300 कोटी रुपये तर 3,400 कोटी रुपयाचा तुटीचा अर्थभरणा असे एकूण 7,700 कोटी रुपये उभे करावयाचे होते. शेती क्षेत्रावर 1,240 कोटी रुपये खर्च करणे आणि 15 वर्षात या क्षेत्रात 130% वाढ घडवून आणणे, औद्योगिक उत्पादनात 500% वाढ करणं, यासाठी उद्योग व ऊर्जा क्षेत्रावर 4,480 कोटी रुपये खर्च करणं, व्यापारावर
कोटी रुपये, शिक्षण, गृहबांधणी यावर 3,340 कोटी रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं. त्याचबरोबर वाहतूक व इतर सेवांमध्ये 200% वाढ घडवून आणणं यासाठी उद्दिष्ट होतं. या योजनेवर अनेकांनी टीकास्त्र झाडलं. उद्योग क्षेत्रात 4,480 कोटी रुपये, शेती क्षेत्रावर 1,240 कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. या तफावतीवरून शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि या योजनेच्या खर्चासाठी आवश्यक असणाऱ्या रकमेपैकी 33% रक्कम तुटीच्या अर्थभरण्यानं उभी केली जाणार होती. त्याचा परिणाम देशातील भाववाढ होणार होती व तिचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांनी सुचविलेले उपाय व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप होईल इतके कडक होते. तथापि भारतीय नियोजनाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना घडली की ज्यांनी योजनेच्या संकल्पनेला विरोध केला अशा भांडवलदारांनी आर्थिक विकासाची योजना आखली होती. नियोजन प्रक्रिया. नियोजन राष्ट्रात नियोजनाची अत्यंत गरज असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे त्यामध्ये सध्याचं युग हे नियोजनाचं युग म्हणून ओळखलं जातं. नियोजनाशिवाय विकास शक्य नसल्यानं तर नियोजनाची प्रक्रिया कशी सुरू केली पाहिजे याबाबतची चर्चा करण्यासाठी काही घटकांचा आढावा घेणं गरजेचं आहे. राष्ट्राचा निश्चित दृष्टिकोन. नियोजनाची प्रक्रिया अखंडपणे चालू राहण्यासाठी नियोजन आखण्यापूर्वी सर्वांगीण विचार करणं गरजेचं असतं. देशातील अस्तित्वाचा असणाऱ्या समस्या नीट विचारात घ्याव्यात. त्यामध्ये आर्थिक समस्या, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा स्वरूपाच्या सर्व समस्या विचारात घेणं गरजेचं आहे. देशातील सरकारनं नियोजन मंडळास योग्य प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. विकासाचा आराखडा. राष्ट्रातील मूलभूत समस्या काय आहेत? विकास प्रक्रियेतील महत्त्वाची अडथळे कोणते आहेत हे समजून घेतल्यानंतर देशातील केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद यांच्यामध्ये चर्चा होते व विकासाचा आराखडा तयार केला जातो. हा आराखडा तयार करताना अर्थशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, लहान मोठे उद्योगपती, शास्त्रज्ञ इत्यादींचा सल्ला घेतला जातो. विकासाचा कच्चा मसुदा व सांख्यिकीय माहिती नियोजनाच्या योजनेचा आराखडा तयार झाल्यानंतर तो आराखडा केंद्र व राज्य सरकार यांच्याकडे पाठविला जातो आणि देशातील विविध संस्था, सामान्य नागरिक, वेगवेगळे पक्ष इत्यादींच्या प्रक्रिया अंमलबजावणीसाठी मसुदा तयार केला जातो. त्यानंतर नियोजनाला वेग प्राप्त होण्यासाठी सांख्यिकीय माहिती जमा केली जाते. त्यामध्ये प्रामुख्यानं देशातील लोकसंख्या, उपलब्ध असणारी सर्व प्रकारची साधन संपत्ती, जलसंपत्ती इत्यादीचा समावेश होतो. अग्रक्रम व उद्दिष्टांची निश्चिती करण्यासाठी, आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम द्यावा हे ठरवलं जातं आणि त्याच क्षेत्राला अग्रक्रम दिला जातो. त्याचबरोबर नियोजनाची उद्दिष्ट निश्चित केली जातात जेणेकरून नियोजन एक सूत्रबद्ध होऊन एक गतिमान निर्माण करेल. हे देशातील लोक व आर्थिक संघटना, देशातील लोकांना व आर्थिक संघटनांना विश्वासात घेऊन विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतलं जातं. त्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्र प्रभावी असणं खूप गरजेचं असतं. अन्यथा देशातील लोक व विविध स्वरूपाच्या आर्थिक संघटना विकास प्रक्रियेत सहभागी न झाल्यास विकासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. उच्च चारित्र्य. देशातील विविध क्षेत्रांमध्ये
गुंतलेले जे लोक आहेत त्या लोकांचं चारित्र्य हे उच्च असायला हवे. त्यांना आपल्या देशाबद्दल स्वाभिमान असला पाहिजे. देशाविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे. प्रामाणिकपणे श्रम करण्याची इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. तर आणि तरच देशाचा विकास वेगाने होऊ शकेल. सबलीकरण. नियोजन आखत असताना देशातील सरकार डगमगता कामा नये. जर सरकार डगमगल्यास आर्थिक विकासात अडथळा निर्माण होऊन सरकारला खूप मोठे अधिकार असल्यामुळं सर्व घटकांवर नियंत्रण ठेवावे लागते. त्याचबरोबर नियोजनाचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे, जेणेकरून देशातील सर्व जनतेला हा कार्यक्रम आपला वाटा हवा. अशा प्रकारे नियोजनाची प्रक्रिया सुरू असते. नियोजनातील योजना आखण्याचं कार्य जरी नियोजन मंडळ करीत असेल तरी देखील त्याची अंमलबजावणी सरकार करीत असते. त्यामुळं नियोजनाच्या प्रक्रियेत सरकार भक्कम असणं आवश्यक असते. नियोजनाची कार्ये. नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद हे भारतात 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा जो कालखंड आहे, या कालखंडात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना या पक्षानं 19 जानेवारी 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना केली. परंतु नियोजनामध्ये विविध योजना आखण्यासाठी नियोजन मंडळाची गरज भासू लागली. त्यामुळं नियोजन मंडळाविषयीची शिफारस मान्य करून 15 मार्च 1950 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली आणि नियोजन मंडळाची पहिली बैठक 28 मार्च 1950 रोजी पार पडली. भारताचे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार शासनाला बहाल केलेले असल्यामुळं उपाध्यक्ष हा आयोगाचे दैनंदिन कामकाज पाहतो. सदस्यांची नियुक्ती करताना त्यामध्ये अर्थतज्ज्ञ, नियोजन मंत्री, विचारवंत व एक सचिव असतो. नीती आयोग व भाजप सरकार येण्या अगोदरचे नियोजन आयोगाचे अध्यक्ष व सदस्य पुढीलप्रमाणे असल्याचे आपणास आढळते. अध्यक्ष डॉक्टर मनमोहन सिंग, उपाध्यक्ष श्री मॉन्टेसिंग अहलवालिया, राज्यमंत्री अश्विन कुमार, सदस्य B.K. चतुर्वेदी, डॉक्टर सईदा हमीद, डॉक्टर नरेंद्र जाधव, प्राध्यापक अभिजित सेन, डॉक्टर मिहिर शहा, डॉक्टर K. कस्तुरीरंगन, श्री अरुण माईरा आणि सचिव सिंधुश्री खुल्लार. परंतु सध्या भाजपचं सरकार सत्तेवर आल्यामुळं नियोजन आयोग मोडीत काढून त्या जागी नीती आयोग आणला. नियोजन मंडळाची कार्ये. देशात उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीचा पुरेपूर वापर होईल अशा पद्धतीच्या योजना आखणं, साधनसामग्रीची पर्याप्त व समतोल वापर करणं, योजना राबवल्यानंतर योजनेचे योग्य मूल्यमापन करून आवश्यक त्या ठिकाणी बदल करणं, आर्थिक विकासात येणारे अडथळे दूर करणं, योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा तयार करणे, अपुऱ्या साधनसामग्रीचा शोध घेणे, योजनेसाठी आवश्यक असणारी तंत्रे निश्चित करणे, योजनेची उद्दिष्ट ठरवणे, केंद्र व राज्य सरकार या दोन्हींना मार्गदर्शन करणं, योजनेच्या अवस्था ठरवून त्या पूर्ण होतील याकडं लक्ष देणं, ह्या प्रमुख नियोजन मंडळाची कार्ये असल्याचं पाहावयास मिळतं. तर राष्ट्रीय विकास परिषद
आता 6 ऑगस्ट 1952 रोजी आर्थिक नियोजन संतुलित होण्यासाठी स्थापन करण्यात आले. या परिषदेचे अध्यक्ष देशाचे पंतप्रधान असतात आणि त्याचबरोबर या परिषदेच्या सदस्यांमध्ये कृषी, जलसिंचन, अन्न, शिक्षण व ऊर्जा खात्याचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री, याशिवाय सर्व राज्याचे मुख्यमंत्री, नियोजन मंडळातील सर्व सभासद, विकास परिषदेचे सदस्य असल्याचं पाहावयास मिळतं. राष्ट्रीय विकास परिषदेची कार्ये. राष्ट्रीय विकास परिषद नियोजन मंडळात समन्वयाची भूमिका पार पाडते. नियोजन आयोगाने तयार केलेल्या योजनांचे मूल्यमापन करणे व मार्गदर्शन करणे, योजना यशस्वी करण्यासाठी 2 ते 3 वर्ष अगोदर तयारी करणे, बचत व गुंतवणुकीसाठी आराखडा तयार करणे, आराखड्याचा आधार घेऊन मंत्रालय, राज्य सरकार आणि यांच्याकडून प्रकल्प तयार करून घेणे, मसुदा तयार झाल्यानंतर कॅबिनेटकडे पाठविला जातो व त्यामध्ये कॅबिनेटकडून दुरुस्त्या सुचवून पुन्हा तो मसुदा विकास परिषदेकडे पाठविला जातो. विकास परिषद तो मसुदा नियोजनाकडे पाठवते. नियोजन आयोग अंतिम मसुदा तयार करून त्या विशेष तज्ज्ञांची मते विचारात घेतली जातात. शेवटचा हा मुद्दा लोकसभेत चर्चेसाठी मांडला जातो. संसदेची मान्यता मिळाल्यानंतर शासन योजना लागू करण्यात येते. नीती आयोग. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना केली. नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया होय. यालाच मराठीत राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था असे म्हणतात. नीती आयोग हा पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र व राज्य सरकारांना धोरण आखण्यासाठी विचारगट म्हणून कार्य करणार आहे. सदर आयोग पूर्वीच्या 65 वर्ष जुन्या असलेल्या नियोजन आयोगाची जागा घेणार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नवीन संस्था स्थापन करून त्यामध्ये सर्व बदल आर्थिक आणि सामाजिक गरजांचा समावेश होईल असे घोषित केले होते. त्याप्रमाणे सरकारने या नीती आयोगाची स्थापना केली. नियोजन आयोगाच्या कार्यप्रणालीत फक्त केंद्राकडून राज्याकडे अशी एकच दिशेने धोरणात्मक विचारांचे संक्रमण होत होते, परंतु या नवीन योजनेला दोन्ही दिशांनी विचारांचे समायोजन होणार आहे. नीती आयोगाची उद्दिष्टे. विकास प्रक्रियेत राज्यांना सहभागी करून घेऊन एक सहकारी राज्य निर्माण करण्यास पोषक वातावरण तयार करणे, गाव पातळीवर विश्वसनीय नियोजन करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येईल आणि सरकारच्या उच्च पातळीवर तिचे एकत्रीकरण करण्यात येईल. आर्थिकदृष्ट्या वंचित घटकाकडे विशेष लक्ष देणं, देशाची आर्थिक धोरणे आणि व्यूहरचना ठरविताना राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यांचा विचार करणं, दीर्घकालीन धोरणे आणि कार्यक्रम प्रणाली विकसित करून त्यांच्या प्रगती व गुणवत्तेकडे लक्ष देणं, देशातील शैक्षणिक धोरण आणि संशोधन संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील समान विचारांच्या संस्थांना सल्ला देऊन त्यांच्यातील भागीदारी बळकटी करण्यासाठी प्रयत्न करणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचा सामुदायिक संप्रदाय निर्माण करून त्यांच्याद्वारे ज्ञानाधारित नाविन्यता आणि उद्योगाधारित वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचा सामुदायिक संप्रदाय निर्माण करून त्यांच्याद्वारे ज्ञानाधारित नाविन्यता आणि उद्योगाधारित वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचा सामुदायिक संप्रदाय निर्माण करण्यात येणार आहे.
विकास कार्यक्रमांना गती देण्यासाठी आंतरसंरचनीय आणि आंतरविभागीय विषयांच्या सोडवणुकीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, प्रशासन आणि शाश्वत व समान विकासासाठी माहिती उपलब्ध होण्यासाठी संशोधन केंद्र स्थापन करणं, सरकारद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचं प्रभावीपणे नियंत्रण करून त्यांचे मूल्यमापन करणे व उपलब्ध साधनसामग्रीची उपलब्धता निश्चित करणे, सरकारी कार्यक्रमांची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी करण्यासाठी, तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी आणि सक्षम बांधणी करण्यासाठी लक्ष देणे, नीती आयोगाची कार्ये, योजना अंमलबजावणीवरील देखरेख आणि त्यांच्या मूल्यमापनाबरोबर तज्ज्ञांना सुधारणा करणे, नीती आयोग पंचवार्षिक योजना आणि राज्यामध्ये निधी वाटपाचं काम पूर्वीच्या नियोजन आयोगाप्रमाणे करणार नाही. नीती आयोग राज्याच्या सल्ल्यानं देशाच्या विकासाचा राष्ट्रीय अजेंडा तयार करून तो पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सोपवेल. सक्षम राज्य व सशक्त देशाच्या सिद्धांतावर हा आयोग काम करेल. जिल्हा स्तरापासून केंद्र स्तरापर्यंत योजना लागू होतील अशी यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी नीती आयोगावर सोपवण्यात आली. धोरणकर्ते आणि संबंधित क्षेत्राच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने आर्थिक धोरण, राष्ट्रीय सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळण्याचं काम नीती आयोग करेल. केंद्र व राज्य सरकारांना धोरणात्मक मुद्द्यांवर रणनीती आणि तांत्रिक सल्ला देण्याचे कार्य नीती आयोग करेल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या आर्थिक मुद्द्यांचा समावेश हा आयोग करेल. नीती आयोग अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थिंक टँक शिवाय शैक्षणिक व धोरणात्मक संशोधन संस्थांना संपर्कात घेऊन कार्य करेल. नियोजन आयोगाचे 7 स्तंभ. या 7 स्तंभांमध्ये समाज आणि वैयक्तिक घटकांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम निश्चित करणे, लोकांच्या अंदाजित गरजा ओळखून त्यांना प्रतिसाद देणे, विकास कार्यात लोकांचा सहभाग देणे, महिलांचा सर्व पातळीवर विकास करणे, समाजातील सर्व घटकांचे समावेशन, प्रामुख्यानं आर्थिकदृष्ट्या वंचित, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय, ग्रामीण भाग आणि शेतकरी, युवक तसेच सर्व संवर्गातील मागासवर्गीय यांचा विकासाकडे लक्ष देणे, देशातील युवकांना समान संधी उपलब्ध करून देणे, सरकार अधिक दृश्य आणि प्रतिसादात्मक व्हावे यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पारदर्शकता आणणे, हे प्रमुख 7 स्तंभ असल्याचं पाहावयास मिळतं. नीती आयोग हा नागरी ग्रामीण भागात विकास योजना तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करीत असून त्यासाठी लागणाऱ्या योजना तयार करून उच्च पातळीवर आपले स्थान निर्माण करण्याची कार्ये करणार आहे. नीती आयोग हा अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करेल. नीती आयोगाची रचना जी आहे यामध्ये अध्यक्ष पंतप्रधान, उपाध्यक्ष प्रसिद्ध अर्थतज्ञ अरविंद पनगारिया, नियमित परिषद, गव्हर्नर काउन्सिल, सर्व राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशाचे गव्हर्नर जनरल, पूर्णवेळ सदस्य, 5 स्थायी सदस्य असतील. म्हणजे अर्धवेळ सदस्य जास्तीत जास्त 2 हे देशातील नामांकित विद्यापीठ आणि इतर संस्थांमधून त्यांची निवड केली जाते. पदसिद्ध सदस्य श्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री, श्री अरुण जेटली केंद्रीय ऊर्जा मंत्री, श्री सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वे मंत्री, श्री राधामोहन सिंह केंद्रीय कृषी मंत्री व विशेष निमंत्रित नितीन गडकरी, यावरचंद गेहलोत, श्रीमती स्मृती इराणी हे 2014 मध्ये
स्थापन झालेली नीती आयोगाची रचना असल्याचं पाहावयास मिळतं. तर मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला CEO या नावाने ओळखलं जातं. त्या सिंधुश्री खुल्लार. नीती आयोगाच्या कामकाजाचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही, परंतु त्यांनी पूर्वतयारी मात्र केल्याचं आपणास पाहावयास मिळतं. कामकाजाची रचना, कार्य, उद्दिष्ट स्पष्ट झाले असून अगोदरच्या नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतल्यामुळं त्या दोन्हीतील फरक जाणून घेणं उचित ठरेल. म्हणजे नियोजन आयोगामध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे विकास परिषदेचे सदस्य होते, परंतु त्यांना योजना आयोगात सहभागी होता येत नव्हतं. तो सहभाग आता नीती आयोग करणार आहे. त्यामुळं सर्वांमध्ये एकीचे बळ ही जाणीव निर्माण होऊन अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे प्रत्येक राज्यांनी मागण्या करून केंद्रानं त्या पुरवाव्यात असं न होता देशाचा एकत्रित विकास होण्यासाठी मदत होणार असून ज्या प्रदेशाचा मानव विकास निर्देशांक कमी आहे व जो समाज मागास आणि वंचित आहे त्यांचा विचार नीती आयोगात करण्यात येणार असून केंद्राची एखादी योजना एखाद्या राज्यात यशस्वी ठरली तर ती यशस्वी होण्यामागे काय कारण आहे हे शोधून इतर राज्यांना लागू करण्याचं काम नीती आयोगामध्ये केलं जाणार असल्याचं मत स्पष्ट केलं जातं. यात समाविष्ट बाबी ज्या आहेत, नीती आयोग हा केंद्र व राज्य सरकारासाठी थिंक टँक म्हणून कार्य करतो. हे जगात एकूण 3000 थिंक टँक असून त्यामध्ये सर्वाधिक थिंक टँक अमेरिका या देशात असल्याचं पाहावयास मिळतं. या थिंक टँकचा जगाच्या आर्थिक धोरणावर मोठा प्रभाव पडल्याचं दिसून येतं. पहिल्या 150 थिंक टँकमध्ये 6 भारतीय थिंक टँकचा समावेश होतो. आज मितीला भारतात थिंक टँकची संख्या 150 इतकी असून बदलच्या काळात ती बदलत्या अर्थव्यवस्थेला अनुसरून हा नीती आयोग कार्य करणार असल्याचं पाहावयास मिळतं. या नीती आयोग सरकारबद्दल धोरणात्मक सल्ला याबाबत यशस्वीरित्या बदल घडवून आणण्यासाठी नीती आयोग अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. यानंतर आपण या नियोजनाचं अर्थशास्त्र या संदर्भामध्ये जे MCQ प्रश्न जे आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याची लिंक लवकरच आपण ग्रुपवर पाठवत आहोत. धन्यवाद.